जय हो सोल्युशन्स आणि राजा माने व मंदा माने कृत. महाराष्ट्राचा तू जागर हो, निर्मितीचा तू सागर हो, भुकेल्याची तू भाकर हो, दुःखितांची तू पुंकर हो. लढण्याची, जिंकण्याची, आरंभाची, अंताची, टाकलेल्या पावलांची, जागलेल्या रातींची, राखलेल्या संयमाची, मोडलेल्या चौकटींची, साऱ्यांची तू जय हो. नमस्कार. राजा माने मंदा माने प्रस्तुत जय हो या लोकप्रिय मालिकेच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. कविवर्य मंगेश पाडगावकर आईच्या वात्सल्याविषयी म्हणतात, जिथे आहे वृक्ष तिथे आहे छाया, तिथे आहेस तू आई जिथे आहे माया. खरोखरच आई आणि माया हे एक समीकरण आहे. पण या वात्सल्याला केवळ ओठावर न ठेवता, केवळ कवितेत न ठेवता, ते आपल्या आचारात, विचारात आणि प्रत्यक्ष कृतीत उतरवून सोलापूर जिल्हा आणि शहरातल्या हजारो वंचित महिला आणि मुलींच्या आयुष्यात परिवर्तनाचा नवा प्रकाश पसरवणारं एक थोर संवेदनशील नेतृत्व आणि एक युवा नेतृत्व आज आपल्याबरोबर आहे. त्या आहेत सृष्टी डांगरे. सृष्टीजी, तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. आणि आई शक्तीविषयी आम्हाला अधिक जाणून घ्यायचं आहे, पण त्याच्याविषयी बोलण्याआधी पाहूया ही ध्वनिचित्रफीत. गेल्या काही वर्षात डांगरे परिवाराच्या समर्पित नेतृत्वाने सोलापूरच्या विडी घरकुल परिसरातील शेकडो महिलांना संगणक, प्रगत शिवणकाम, अगरबत्ती मेणबत्ती निर्मिती आणि नऊवारी काष्टा साडी मेकिंगचे धडे देऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवले आहे. महिलांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत सिव्हिल हॉस्पिटलच्या ART+ सेंटरमधील 350 HIV बाधित मुलींना नियमित पौष्टिक आहार आणि मानसिक आधार देणं असो, 63 शाळांमधील तब्बल 13,334 किशोरवयीन मुलींना दरमहा 2 लाख सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप करणं असो, की 1900 विद्यार्थिनींना स्कूल बॅग व वह्यांचे वाटप करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवणं असो, हा आकडा केवळ रुग्णसेवेचा नाही, तर या डांगरे परिवाराच्या अथांग संवेदनशीलतेचा तो पुरावा आहे. या प्रत्येक कार्यातून या फाउंडेशनचे सेवा हीच खरी साधना हे ब्रीदवाक्य सिद्ध करून दाखवले आहे. आपला अभिमान हे म्हणजे ब्रीद घेऊन सोलापूर शहर आणि जिल्ह्यात, तसं पाहिलं तर तू पण स्वतः आमचे मित्र मोहनराव डांगरेंची लाडकी लेक आहे आणि हाच विचार घेऊन शहरात आणि जिल्ह्यात काम करण्याची प्रेरणा किंवा विचार तुझ्या मनात कसा आला? सर्वप्रथम तर मी म्हणेल की मी माझे गुरु परमपूज्य परमसद्गुरू श्री गजाननजी महाराज व श्री स्वामी समर्थ स्थापित गुरुपीठाचे पीठाधीश व विश्व फाउंडेशन शिवपुरीचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर पुरुषोत्तमजी महाराज राजिमवाले यांच्या चरणी मी नतमस्तक होते. आणि त्याचबरोबर मी म्हणेल की माझ्या आईवडिलांच्या पुण्याईने मला चंद्रकांत दादा मिळाले आणि त्यामुळे दादांचा खूप मोठा सपोर्ट आहे. दादांनी खूप बळ दिलं आणि ह्या सर्वांमुळे कामाची सुरुवात झाली. अदरवाईज कामाची सुरुवात होणं ते शक्य नव्हतं, कारण की आपण कुठलंही काम करतो तर इच्छा मनात कितीही असेल, पण तो योग्य प्रकारचा जर सपोर्ट मिळाला तर काम करायला मजाही येते आणि ते काम पूर्ण होतोय असा विश्वासही मनात येतो.
आणि ज्या वेळेस मी कामाची माझी सुरुवात झाली त्यावेळेस पहिल्यांदा मी बघितलं की माझ्या घरामध्ये माझे आजोबा असतील किंवा माझे बाबा असतील तर त्यांनीच त्यांच्या आयुष्यामध्ये इतका संघर्ष केला आहे की मला असं सुरुवातीला बाहेर जाऊन समाजाची काय परिस्थिती आहे किंवा मुली आणि महिला कुठला संघर्ष करत आहेत हे असं ॲज बघायची मला वेळ नाही आली, कारण की मी माझ्या आजोबा आणि माझ्या बाबांचा संघर्ष मी पाहिला होता. आणि मग ज्यावेळेस माझं एज्युकेशन चालू झालं, मी घराच्या बाहेर शिक्षणासाठी म्हणा किंवा कुठल्या कामासाठी म्हणा, तर मग त्यावेळेस विविध समस्या बघायला मिळाल्या. पण सर्वात महत्त्वाची समस्या जर मला दिसली आणि जाणवली सुद्धा तर ती म्हणजे मुली आणि महिलांमध्ये आत्मविश्वासाची खूप कमतरता होती. आणि कामाची सुरुवात जर कशी झाली ते म्हणायचं म्हणजे की मी रोज नित्यनियमाने मी अग्निहोत्र करते सूर्योदय आणि सूर्यास्ताला. त्यामुळे अग्निहोत्राच्या माध्यमातून मला खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळाली आणि माझं स्वतःचं आयुष्य सकारात्मक दिशेने वाटचाल चालू झाली माझ्या आयुष्याची. आणि संवेदनशीलता ही मला अग्निहोत्रामधून आली. त्यामुळे मग त्या सगळ्या साधनेने माझ्या गुरूंमुळे, माझ्या आईबाबांमुळे, चंद्रकांत दादांमुळे कामाची सुरुवात झाली. आणि आत्ता म्हटल्याप्रमाणे की मला पहिली जे जाणवलं म्हणजे की आत्मविश्वासाची कमतरता ही सगळ्यात मोठी समस्या जाणवली. आणि अजून म्हणजे की मग मासिक पाळी आहे, मग मासिक पाळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मुलींच्या मनात अंधश्रद्धा असतात आणि मग त्याच्यामुळे खूप मुली शाळा सोडतात. मग रक्ताची कमतरता आहे, मग शरीरामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची डिफिशियन्सी आहे. मुली आणि महिलांना स्वसंरक्षणाचे जे कुठले धडे आहेत तेच माहिती नाही, ही एक समस्या मला जाणवली. परत रोजगाराच्या संधी, स्वावलंबनाच्या संधी, सो अशा विविध समस्या फक्त समोर आल्या नाहीत तर त्या आम्हाला जाणवल्या. आणि तर अशा मुली आणि महिलांच्या समस्यांसाठी माझे बाबा आदरणीय श्री मोहनजी डांगरे यांनी आईशक्ती फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली की माझ्या मुली जे आयुष्य जगत आहेत किंवा माझ्या मुलींना ह्या सुखसोयी मिळत आहेत तसे समाजातील प्रत्येक मुलीला त्या सुविधा मिळायला पाहिजे. तर अशा विचारांनी त्यांनी संस्थेची स्थापना केली आणि मी त्याचं प्रतिनिधित्व करू शकते. आत्ता या वेगवेगळ्या समस्यांचा जो उल्लेख झाला तुमच्याकडून, तर या संदर्भामध्ये नेमकं काम कसं करावं, त्याला कशी सुरुवात झाली? आता सुरुवातीला म्हणजे आपल्या सुरुवातीचा जो प्रकल्प होता तो म्हणजे मासिक पाळीचा तो होता प्रकल्प. आणि मी असंच एका शाळेमध्ये गेले होते, तर त्या शाळेमध्ये एखादी एक मुलगी आली होती आणि त्या मुलीची ना अशी खूप चिडचिड होत होती. आणि मग मला माहिती नाही की मला खूप मनापासून तिच्याकडे जाऊन विचारावं असं वाटलं की नक्की काय झालं आहे, काय तू इतकी म्हणजे काय इतकी चिडचिड होती, इतकी एन्झायटी का आहे. तर सुरुवातीला तिने सांगायला नकार दिला, म्हणजे तिने रिस्पॉन्स तिचा खूप कमी होता. आणि मग मी तिला खूप फोर्स केला, कारण की ते मलाच राहावलं जात नव्हतं. मग तिला फोर्स केल्यानंतर तिने मला सांगितलं की ताई ॲक्च्युली ना माझे पिरियड्स चालू आहेत आणि माझ्या पिरियड्समुळे मला खूप त्रास होतो आहे. आणि मग मी तिला म्हटलं की ते नॉर्मल आहे, पिरियड्स असं की ॲज इतकं काही एका मुलीला जो इश्यू वाटतो तेवढं काही नाही आहे. मग मी तिला साधा प्रश्न विचारला की का तू सॅनिटरी नॅपकिन यूज नाही करत का म्हणून. तर ती म्हणे की नाही मी सॅनिटरी नॅपकिन यूज नाही करत, कारण की काय माझी आई जी आहे ती विडी कामगार आहे, सो आम्हाला ते परवडतच नाही की एव्हरी मंथ आम्ही बाहेर जाऊन सॅनिटरी नॅपकिन आम्ही विकत घेऊ आणि मी यूज करेल असं. तर त्यावेळेस माझ्या मनात विचार आला की जस्ट कोइन्सिडन्सली मी ह्या शाळेमध्ये आले आणि मला अशी एक मुलगी भेटली, पण अशा किती मुली अशा असतील की एकतर मासिक पाळी ज्यावेळेस मुलींना येते त्यावेळेस योग्य माहिती मिळत नाही, योग्य सुविधा मिळत नाहीत, त्यांचा तर त्रास होतोच, पण त्याचबरोबर खूप शारीरिकसुद्धा त्रास चालू असतात. सो त्या मुलींना इतक्या त्रासाला सफर करावं लागतं आहे. म्हणून मला असं वाटलं की असे किती मुली आहेत असं आपणच एकदा सर्वे करावा की ज्यांना सॅनिटरी नॅपकिन नाही मिळत आहे. तर मग तो मी शाळेचे शिक्षक असतील, माझ्या काही ओळखीच्या महिला असतील, तर त्यांना सोबत घेऊन मी सर्वे चालू केला की अशा किती महिला आहेत. आणि मग त्या सर्वेमधून असं आलं की विडी कामगारांच्या मुली तर आहेतच, पण त्याचबरोबर अशा कित्येक मुली आहेत कामगार वर्गातल्याच की त्यांना सॅनिटरी नॅपकिन मिळत नाही आणि त्याच्यामुळे ते शाळा वगैरे पण सोडतात. आणि त्या एका गोष्टीमुळे सॅनिटरी नॅपकिनची ह्या उपक्रमाची सुरुवात झाली.
पण मला असं वाटतं की हा फक्त उपक्रमच नव्हता किंवा त्या मुलींना एक मदतच करायची असं नव्हतं, तर मासिक पाळीला इतक्या चुकीच्या दृष्टिकोनातून आजकाल मुली आणि महिला बघतात आणि बघण्यापेक्षा सुद्धा त्या खूप घाबरतात. त्याच्यामुळे मग आम्ही ती भीती त्यांच्या मनातून काढून टाकली आणि ही फक्त एक आरोग्याची हमी नव्हती, तर ती आत्मविश्वासाची हमी होती, शाळा न सोडण्याची हमी होती आणि त्यांना योग्य सुविधा देण्याची ती हमी होती. त्याच्यामुळे मग आम्ही सुरुवातीला फक्त 65,000च सॅनिटरी नॅपकिन डिस्ट्रीब्यूट केले होते पहिल्या महिन्यामध्ये. पण मग ह्याचा इतका मोठ्या प्रमाणात उपयोग झाला मुली आणि महिलांना की काही सर्वे आम्हीही केला, पण शाळेमधले शिक्षकसुद्धा आमच्याकडे आले आणि ते म्हणाले की ताई, तुम्ही आत्तापर्यंत जो हा उपक्रम चालवला आहे तो इतका उपयोगी पडला आहे मुलींना की म्हणजे तुम्ही आमच्याही मुलींना मदत करा, आमच्याही मुलींना हे मिळत नाही आहे. तर मग लोकांचाही रिस्पॉन्स आला, आम्हीही सर्वे केला. तर त्या सर्वेमधून आत्ता आपण 13,334 मुलींना दर महिन्याला 2 लाख सॅनिटरी नॅपकिन आपण मोफत वाटतो. पण मला म्हणजे एक विशेष मला सांगावं असं वाटतं की फक्त सॅनिटरी नॅपकिन वाटूनच आम्ही तिथे थांबलो नाही. तर आमची सोलापूरमध्ये गायनकोलॉजिस्टची टीम आहे, अगदी सोलापूरमधले सुप्रसिद्ध गायनिक आहेत ते. मग आम्ही त्यांना शाळेमध्ये घेऊन जातो, ते मुलींचं काउन्सिलिंग करतात आणि मग कोणाला काही PCOD असेल, PCOS असेल, सिस्ट असेल, तर अशी ट्रीटमेंटसुद्धा आम्ही मुलींची मोफत करतो. आणि ह्याचा इतका चांगला म्हणजे काही जे शाळेचे मुख्याध्यापक आहेत तर त्यांनी मला स्वतःहून सांगितलं की ताई, तुमचा हा उपक्रम इतका फायदेशीर झाला की एखाद्या मुलीला ज्यावेळेस मासिक पाळी येते तर आमच्या समोर खूप मोठा क्वेश्चन मार्क असतो की इतक्या मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करायचे कुठून. पण तुमच्या ह्याच्यामुळे असं होतं की अरे, तुम्ही सॅनिटरी नॅपकिन पाठवता, आम्ही ते डिस्ट्रीब्यूट करून टाकतो, तिथेच आमचा पूर्ण प्रश्न सुटतो. आणि कित्येक बालकांचे सुद्धा मला फोन आले की ताई, तुम्ही फक्त सॅनिटरी नॅपकिन नाही देत आहात, तर त्याचा इतका मुलींना उपयोग झाला की मुली त्यांच्या शरीराचा सुद्धा आदर करू लागल्या. नाहीतर असं होतं की अरे बापरे, मला पिरियड्स चालू झाले, आता मी किती वाईट आहे, अशीही मानसिकता होते मुलींची. पण आपण जे काउन्सिलिंग करतो त्याच्यामुळे मुलींच्या मनातील अंधश्रद्धा गेल्या आणि त्या मासिक पाळीकडे चांगल्या दृष्टिकोनातून त्या बघायला लागल्या आणि त्या शरीराची काळजी करू लागल्या. सोलापूर ग्रामीण आणि सोलापूर शहर याची संस्कृती असेल किंवा विविध जाती धर्मांच्या लोकांचे रहिवास किंवा त्यांची वस्त्या असतील, तिथं जाणं आणि ॲप्रोच होणं हे खूप मोठं आव्हान आहे. की कारण त्यांची भाषा काही ठिकाणी तेलुगू बोलतात, काही ठिकाणी कन्नड बोलतात, काही ठिकाणी हिंदी बोलतात. तर या सगळ्या समस्यांना तुम्ही त्यांच्याशी संवाद साधताना सामोरं कसं गेलात? मग मी आता सुरुवातीलाच सांगितलं की काम चालू करताना अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या होत्या. आत्मविश्वास म्हटलं मी किंवा रक्ताची कमतरता म्हटलं तर. आणि आत्ताचा जो मी एक इन्सिडेंट सांगितला की ज्या मुलीची सिच्युएशन बघून मी तिच्याशी गेले, पण ज्यावेळेस हे काम चालू झालं की सॅनिटरी नॅपकिनचं आणि त्याचा इतका मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळाला की असं खूप कमी वेळा झालं की आम्हाला कोणाला तरी जाऊन अप्रोच व्हावं लागलं. बऱ्याच वेळा असं झालं की अरे, ह्या ताई आहेत किंवा ही संस्था आहे, त्या खूप मनापासून काम करत आहेत आणि आम्हाला ही गरज आहे किंवा आम्हाला हे प्रॉब्लेम आहेत. तर त्या महिलासुद्धा आमच्याकडे स्वतःहून आल्या होत्या की ताई, आम्हाला असं असं आहे, आमच्याकडे हे प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही आम्हाला ह्या गोष्टींसाठी तुम्ही मदत करा. सो मला वाटतं पहिलं पाऊल जे तुम्ही उचललं त्यानेच लोकांचं मन जिंकलं गेल्यामुळे महिलांना तो एक विश्वास झाला. विश्वासही त्यांच्या मनामध्ये आला की कारण की मासिक पाळी हा लोकांना खूप छोटा विषय वाटतो, बट ॲक्च्युली तो छोटा विषय नाही आहे आणि सुरुवातच त्या उपक्रमापासून झाली. त्यामुळे आय एम फीलिंग सो मच ब्लेस्ड की मला असं वाटतं की तिथे विश्वास जिंकला असेल. आणि त्यावेळेस महिला त्या स्वतःहून अप्रोच झाल्या होत्या की ताई असं असं आहे. आणि आपले जे वेगवेगळे प्रकल्प आहेत, मग स्किल डेव्हलपमेंट सेंटर असेल की स्वसंरक्षणाचं असेल किंवा दिवाळीला फराळ आणि ड्रेस मटेरियल वाटणं आहे. सो अशा वेगवेगळ्या उपक्रमामधून महिलांशी संपर्क सातत्याने होत होता. आणि ज्यावेळेस महिलांशी संपर्क झाला की त्यावेळेस समोरची महिला कुठल्या मानसिकतेमधून जाते आणि तिला कशाची गरज आहे हे कळत न कळत आम्हाला समजत होतं. त्यामुळे मग आम्हीच कधी म्हटलं की ताई, तुम्हाला असं असं आहे, मग आपण तुमच्यासाठी हे करूयात, किंवा ताई तुम्हाला आता तुमच्याकडे बघून
वाटतं की तुमच्यामध्ये रक्ताची कमतरता आहे, तर मग आपण तुमच्यासाठी HB जे पौष्टिक आहार आहे तर पौष्टिक आहार तुमच्यासाठी देऊयात. सो हे खूप स्प्रेड झालं आणि महिलांना खूप मोठ्या प्रमाणात विश्वास मिळाला की कितीही आमच्या समस्या असतील पण हे संस्था आहे, ह्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे चंद्रकांत दादा आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात बळ मिळणार आहे आणि आयुष्य जे आहे ते सकारात्मक दिशेने वाटचाल करणार आहे. सो ह्या विश्वासाने त्याच्या समस्या आहेत ते सॉल्व्ह करायला एक बळ मिळालं आम्हाला. नक्कीच. पालकमंत्री या नात्याने जेव्हा जेव्हा सोलापूरला प्रवासाला जायचो किंवा जातो त्यावेळेला माझा खूप जुना विद्यार्थी परिषदेचा मित्र मोहन डांगरेची मुलगी मोठी झाली, ग्रॅज्युएट झाली. ती म्हणायची सृष्टी डांगरे की बाबांना मदत करता, मलाही काही काम करायचं, मला मदत करा. म्हटलं तू सुरू कर, माझा पॅटर्नच हा आहे की मी काही करणार नाही पण सारं काही झालं पाहिजे. आणि त्यामुळे करणारा माणूस समोर आला की मी खूप मदत करतो. आणि तिने विडी वळणाऱ्या महिलांच्या मुलींमध्ये काम सुरू केलं. शाळांमध्ये मुलींना गरिबी असल्यामुळे सॅनिटरी नॅपकिन विकत घेता येत नाही तर ते द्यायला सुरुवात केली. आता सोलापूर शहरातल्या वेगळ्या शाळा कॉलेजमध्ये 13,000 मुलींना दरमहा मोफत सॅनिटरी नॅपकिन तिच्या माध्यमातून आपण देतो. मग त्याला आई नावाचं एक नाव तिने धारण केलं, ट्रस्ट केला. आणि आता त्याच्या ॲक्टिव्हिटीला काही लिमिटच नाही. योगा केंद्र झोपडपट्ट्यांमध्ये चालतात, वेगवेगळ्या प्रकारची कलाकुसर शिकवण्याचा उपक्रम चालतो. मग एड्स झालेल्या पेशंटच्या मुलांना धान्य देणं, औषध देणं, व्हरायटी ऑफ प्रोग्राम्स आई नावाने चालते. या 26-27 वयामध्येच तिला अनेक पुरस्कारही मिळाले. असं एका अर्थाने संवेदनशील काम लोकांसमोर आणण्याचा जय हो या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजाभाऊ मानेंनी प्रयत्न केला. मी त्यांचा खूप आभारी आहे. महिलांना सक्षम करत असताना त्यांना अनेक व्यावसायिक कौशल्य तुम्ही शिकवता, बरोबर. स्वसंरक्षणाचंही ट्रेनिंग देता, पण त्याचबरोबरीने त्यांच्या पौष्टिक आहाराची काळजी घ्यावी हा जो विचार आहे तो कशा पद्धतीने राबवला जातो, काय उपक्रम आहेत? म्हणजे आपलं जे आहे की विडी घरकुलमध्ये आपलं संस्थेचं स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे. तर तिथे आपण महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे स्किल शिकवतो. तिथे आपण अग्निहोत्र शिकवतो, योगासने शिकवतो, प्राणायाम शिकवतो. तर ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी चालू केल्या तर त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की फक्त महिलांना रोजगारच देणं आहे किंवा फक्त महिलांना कौशल्यच देणं आहे. तर ह्या गोष्टींची गरज आहेच आहे, मी नक्कीच नाही म्हणणार. पण त्याचबरोबर एखाद्या महिलेचं जर निरोगी आरोग्य असेल, तिचं निरोगी मन असेल, निरोगी शरीर असेल तर कुठलीही व्यक्ती ही आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकते. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी पौष्टिक आहार जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. मग पौष्टिक आहार कशा पद्धतीने आपण वितरित करतो? आपण जे आहे की ज्यावेळेस महिला आणि मुली योगासनं करायला येतात, अग्निहोत्र करतात, प्राणायाम करतात, तर ते झाल्यानंतर आपण त्यांना कधी राजगिराचा लाडू असेल किंवा पालकाचे परोठे असतील, एखादं केळ असेल किंवा ड्रायफ्रूटचे लाडू असेल तर आपल्या संस्थेच्या ज्या महिला आहेत तर त्या महिला ते स्वतः बनवतात. म्हणजे त्याच्यातून आपण काय केलं की त्या महिलांना रोजगारसुद्धा मिळेल, त्यांना एक्सप्लोजर मिळेल आणि ज्या माझ्या मुली आणि महिला आहेत तर त्यांना पौष्टिक आहारही मिळेल. सो ते दोन्हीकडून दोन्ही उद्देश साध्य झाले. महिला त्यांच्या पायावरती उभं राहायला, इथं त्यांना पौष्टिक आहार मिळाला. मला यालाच जोडून विचारायचं कारण एक अतिशय वेगळा विषय तुम्ही हाताळता तो 8+ सेंटरच्या माध्यमातून. म्हणजे HIV बाधित महिलांसाठी आपण काम करता. हा अतिशय एक दुर्लक्षला गेलेला आणि थोडासा उपेक्षिला गेलेला विषय आहे. तर या विषयाकडे कसं वळलात आणि काय स्वरूपाचं काम? मी अगदी खरं सांगायचं म्हटलं तर सोलापूरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात HIV पॉझिटिव्ह मुली आणि महिला आहेत ह्याची कल्पना मला स्वतःला नव्हती. मग आपले जे सिव्हिल हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहेत, सो सहज मी त्यांच्यासोबत एकदा बसले होते तर बसल्या हा HIV हा विषय निघाला. तर त्यांनी मला सांगितलं की म्हणजे मी ज्यावेळेस माझी प्रॅक्टिस चालू असते, ज्यावेळेस मी OPDमध्ये जाते त्यावेळेस एका मुलीकडे बघून मला खूप वाईट वाटतं. मग मी म्हटलं की काय झालं, असं काय होतं वाईट? तर त्या मला म्हणाल्या डॉक्टर की एक मुलगी आहे तर तिच्या आई वडील HIV पॉझिटिव्ह होते, तिची आजी पण HIV पॉझिटिव्ह होती आणि मुलगी HIV पॉझिटिव्ह होती. पण कालांतराने तिच्या आई वडिलांची डेथ झाली पण आजी आणि मुलगीच राहिल्या त्या. तर मी त्यांना सहज म्हटलं की
मला तुम्ही सांगाल का की आपल्या सोलापूरमध्ये अशा किती महिला आहेत की त्या HIV पॉझिटिव्ह आहेत? तर त्यांनी जो आकडा सांगितला तो अतिशय अनएक्सपेक्टेबल होता की 3729 महिला ह्या HIV पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांची नोंद आहे, म्हणजे नोंद असलेल्या ह्या महिला आहेत. मग मी त्यांना विचारलं की मग मुली किती असतील? तर त्यांनी मला सांगितलं की 30 वर्षाच्या अलीकडे 353 मुली आहेत की त्या HIV पॉझिटिव्ह आहेत. मी म्हटलं की बापरे, म्हणजे कल्पनाही केली नव्हती की एवढी मोठी संख्या असेल. तर मग त्या म्हणे की हो, ही संख्या आहे, पण आता काहींना ट्रीटमेंट चांगली मिळते आहे, त्यामुळे चांगली त्यांची हेल्थ झालेली आहे. पण मला ह्या मुलीची खूप काळजी वाटते की जिच्या आजीला घेऊन येते. मी म्हटलं की काय, म्हणजे काय तिच्यात असं काय वेगळं आहे? तर ती म्हणे की आजीची सिच्युएशन एवढी चांगली नाही आहे, सो आजी कधीही डेथ होईल तिची, मग ती झाल्यानंतर ही मुलगी काय करेल? बिकॉज ऑलरेडी लहान आहे आणि पॉझिटिव्ह आहे ती. सो त्यावेळेस ना कुठेतरी असं कळत न कळत माझ्या मनातून ते वाक्य हे झालं की नाही, माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने आणि चंद्रकांत दादांमुळे की मी ह्या मुलीसाठी मी काम करेल. आणि मी म्हटलं की अहो, माझ्या बाबांनी अशा सगळ्याच मुलींसाठी संस्था स्थापन केली आहे, सो ह्या मुलीकडे आम्ही काय एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघू, आम्ही त्या मुलींची काळजी घेऊ. असं खूप अनएक्सपेक्टेडली ते वाक्य गेलं होतं. मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही मला आत्ता हा डाटा तर सांगितला आहात, 3729 महिला, 353 मुली, तर ह्या मुलींसाठी आम्ही हे काम करायला चालू करू, पण आम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून नाही बघणार की HIV आहे. ज्या आमच्या सर्वसामान्य मुली आहेत त्याच दृष्टिकोनातून आम्ही बघू. मग आम्ही त्या महिलांना आम्ही साडी दिली, ज्या पॉझिटिव्ह महिला आहेत त्यांना. तर त्यावेळेस त्यांना इतका आनंद झाला आणि म्हणजे एक वेगळ्याच प्रकारचा समाधान मला त्यांच्या चेहऱ्यावरती बघायला मिळालं. आणि ज्या मुलींना आम्ही जे पौष्टिक आहार देतो, तर त्यांना आम्ही पौष्टिक आहारही देतो आणि धान्यही देतो आम्ही त्यांना. तर त्यावेळेस सुद्धा फक्त त्यांना एक मदत म्हणून नाही, तर तुम्ही सुद्धा बाकीच्या लोकांसारखेच आहात, आम्ही तुमच्यासोबत कायम आहोत आणि तुम्हाला कधीही गरज लागली तर आम्ही तुमच्यासाठी आहोत. हा एक आत्मविश्वास वाढवण्याचं काम आम्ही त्यावेळी केलं. आणि त्यांना हेही सांगितलं की तुम्हीही बाकी लोकांसाठी सारखे स्वप्न बघू शकता आणि पुढे जाऊन तुम्हीही समाजाचं प्रतिनिधित्व करू शकता. सृष्टी, आता पुढं आई शक्तीची वाटचाल कशा पद्धतीनं व्हावी असं चंद्रकांत दादा आणि तुझ्या पप्पांना वाटतंय? आता आपली जी म्हणजे आपण दिवाळीसाठी किट देतो किंवा सॅनिटरी नॅपकिन असेल किंवा हे HIV मुली असतील, तर त्यांना असं वाटतं की आत्तापर्यंत आमच्या समोर जी संख्या येते आहे, मग 3729 असेल, ह्या 13,000 मुली असतील, मग त्याच्यामध्ये अंध मुली आहेत, तर ही जी संख्या आहे तर ही पुढे जाऊन ह्या संख्येची म्हणजे संख्या कमी व्हावी असं वाटतंय. तर आपलं जे एका भागामध्ये स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे, तर असं सोलापूरमधील जेवढे भाग आहेत तर प्रत्येक भागामध्ये हे स्किल डेव्हलपमेंट सेंटर असावं की जेणेकरून महिला येऊन रिलॅक्स फील करतील. कारण की खूप जे आपलं सेंटर आहे तिथं महिला हे आमचं माहेर आहे असं समजतात. आणि त्याचबरोबर इंग्लिश स्पीकिंगचं जे आपण म्हणतो, तर सोलापूरमध्ये खूप भाषेचे लोक आहेत, मोठ्या प्रमाणात तेलुगू आहेत, कन्नड आहे, वेगवेगळ्या भाषेच्या आहेत, पण ती भाषा त्यांना बोलायला खूप सोपी वाटते कारण की काय ती आमचीच भाषा आहे असं म्हणतात. पण इंग्लिशचा विषय झाला की मुली घाबरतात की असं वाटतं की अरे बापरे, इंग्लिश आहे, मग आम्ही आता कसं बोलू, मग त्यांना ती एक भीती असते मनामध्ये. त्याच्यावर वाटलं की आपण सुरुवातीला एक लँग्वेजसुद्धा ॲड करावी की जेणेकरून मुली लँग्वेजही शिकतील आणि त्यांचा कॉन्फिडन्सही बिल्डअप होईल. म्हणजे आपलं स्किल डेव्हलपमेंट सेंटर हे एका अर्थाने पूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास करणार अशा पद्धतीने आहे. हो. आता तुम्ही म्हणालात की जसं इंग्रजीचं प्रशिक्षण दिलं जातं, तसंच मला वाटतं कम्प्युटर प्रशिक्षणही आपण येस, म्हणजे हा माझा म्हणजे सगळ्यात आवडीचा विषय आहे. आणि आवडीचा विषय म्हणण्यापेक्षा माझ्या सगळ्यात आवडीचा प्रश्न तुम्ही विचारलात की आपण जे स्किल डेव्हलपमेंट सेंटर चालू केलं तर तिथे आपण म्हणजे सगळंच शिकवतो. मग अग्निहोत्र असेल, योगा, प्राणायाम, शिवण क्लास, पण त्याचबरोबर ना आपण तिथे महिलांना टेक्नॉलॉजीसुद्धा शिकवतो. म्हणजे आपण त्यांना कम्प्युटरसुद्धा शिकवतो. मग ज्यावेळेस त्याचे स्किल डेव्हलपमेंटचे सुरुवातीचे दिवस होते त्यावेळेस त्या विडी कामगारांची जी वस्ती आहे तर तिथे मी जात होते आणि तिकडे काही विडी कामगारांच्या महिला माझ्याकडे आल्या आणि त्या मला म्हणाल्या की ताई, आम्हालासुद्धा कम्प्युटर शिकायचं आहे, तुम्ही आम्हालासुद्धा संधी द्याल का, आम्ही पण कम्प्युटरसमोर बसू शकतो का. आणि मला सांगायला इतका आनंद होतो आहे की आमची कम्प्युटरची जी पहिली बॅच
बॅच होती ती विडी कामगार महिलांची पहिली बॅच होती वा. की म्हणजे सुरुवात अगदी त्यांना बेसिकपेक्षा पण कमी गोष्टी त्यांना येत होत्या, पण त्या आत्मविश्वासाने तिकडे येऊन ते कम्प्युटरवरती आम्हाला संगणक शिकायचं आहे. तर हा खूप मोठा बदल जाणवला आणि वाटलं की आपण जे वुमन एम्पॉवरमेंटचं आपण जे काम चालू आहे ते व्यवस्थित यशस्वीरित्या पूर्ण होतं आणि त्याची वाटचालही चांगली चालू आहे. नक्कीच सृष्टी, आज तुमच्याशी या गप्पा मारत असताना सोलापूरच्या सुकन्येला भेटलो असाच भाव आमच्या मनामध्ये आहे. सृष्टीताईंशी या आपल्या गप्पा आज खूप छान रंगल्या. असं दिशादर्शक काम तुमच्यासमोर आणताना आम्हाला नेहमीच आनंद होत असतो. हाच आमचा प्रयत्न आहे. तेव्हा आज या भागात आपण इथेच थांबत असलो तरी भेटूया जय होच्या पुढील भागामध्ये असाच एक नवा विचार, नवा उपक्रम घेऊन. धन्यवाद. जय हो, जय हो. महाराष्ट्राचा तू जागर हो, निर्मितीचा तू सागर हो, भुकेल्याची तू भाकर हो, दुःखितांची तू पुंकर हो. लढण्याची, जिंकण्याची, आरंभाची, अंताची, टाकलेल्या पावलांची, जागलेल्या रातींची, राखलेल्या संयमाची, मोडलेल्या चौकटींची, साऱ्यांची तू जय हो. जय हो सोल्युशन्स आणि राजा माने व मंदा माने कृत